महावार्ता लाईव्हमध्ये स्वागत आहे। खेड तालुक्यात जुगाराचा खुला अड्डा उद्ध्वस्त, पोलिसांची धडाकेबाज रेड, आलिशान गाड्यांसह 36 वाहनांवर कारवाई, कोट्यावधींचा मुद्देमाल हस्तगत। राजकीय वरदहस्ताची चर्चा, पिंपरी चिंचवडच्या नेत्यांचा हात असल्याचं संशयानं खळबळ। खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक परिसरात राजकीय संरक्षणाखाली खुलेआम चालणारा जुगार अड्डा अखेर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत उद्ध्वस्त झाला आहे। दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास खेड पोलिसांनी या अवैध जुगार अड्ड्यांवर छापा टाकला। या रेडमध्ये आलिशान मोटारींसह एकूण 36 वाहनांवर कारवाई आणि प्रचंड रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले। या मोठ्या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे आणि पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केलं। पोलिसांची चाहूल लागता जुगार खेळणारे खेळाडू आणि अड्डा चालवणारे मुख्य आरोपी पसार झाले। तरी पोलिसांनी घटनास्थळावरून लक्झरी कार्स, दुचाकी, जुगाराचं साहित्य आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली। रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पोलिसांचे छापे आणि तपासाचं काम चालू होतं। स्थानिक सूत्रांनी सांगितलं की हा जुगार अड्डा पिंपरी चिंचवड परिसरातील काही प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या संरक्षणाखाली चालत होता। वरदहस्त मिळाल्यामुळे पोलीस कारवाईत आली जात होती, अशी तक्रार स्थानिक नागरिक करत होते। या रेडनंतर पिंपरी चिंचवडच्या नेत्यांचा जुगार अड्डा चालकावर हात असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। काहींनी तर हे प्रकरण राजकीय नेत्यांच्या आर्थिक गुन्हेगारीशी जोडलं आहे। या घटनेनं तालुका आणि पिंपरी बुद्रुक परिसरात संतापाचे वातावरण आहे। अनेक दिवस हा अड्डा चालतोय। पैसा आणि राजकीय जोरामुळे पोलिसही हात बांधून बसलेत। आता तरी अवैध धंद्यांवर पूर्ण बंदी यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पोलिसांनी सांगितलं की जप्त वाहनांची यादी आणि रोख रकमेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल। ही कारवाई पुणे जिल्ह्यातील अवैध जुगार धंद्यांविरोधात मोठं यश मानलं जाते। पुढील तपास सुरू असून राजकीय कनेक्शन असल्यास ते उघड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।